मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे सावलीमधील जे 3 मुलांचा अत्यंत दुर्दैवी असा अंत झाला आहे, म्हणजे त्या ठिकाणी मृत्यू झाला। खरं तर फार दुर्दैवी घटना आहे। मी त्या कुटुंबांना आज भेटलो, त्यांच्या सगळ्या व्यवस्था त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या आम्ही विभागाला सूचना देऊन केल्या। त्या मुलांची व्यवस्था त्या ठिकाणी झाली। मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही। ते सिंधुदुर्गला होते, तिकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर होतं म्हणून। पण एक आहे की अत्यंत सामान्य कुटुंबातील ही मुलं होती। त्यातील एकाने तर शेती विकून त्या पोराला ऍडमिशन घेऊन दिली, एकाने घर गहाण ठेवून पोराची फी भरली आणि तो मजुरी करत होता। असे सामान्य कुटुंबातील ही 3ही मुलं आहेत। फार दुःखद ही घटना आहे। माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की त्या सगळं घर उद्ध्वस्त झालेलं आहे। काही एक मुलगा होता किंवा त्याच्यात घरात आता काही राहिलं नाही। त्या मुलाकडूनच सगळ्या आशा अपेक्षा त्या कुटुंबाच्या मोठ्या होत्या आणि या सगळ्या परिस्थितीतून त्यांना एक हिंमत होती, पण ते आता सगळं कुटुंब हादरलेलं आहे आणि फार दुःखात आहे। मुख्यमंत्र्यांना आणि शासनाला आमची विनंती आहे की किमान 25 लाख रुपये तरी प्रत्येक त्या तरुणाच्या कुटुंबाला मदत मिळावी आणि ती त्वरित मदत मिळावी अशी आमची मागणी आहे। मी उद्याला परवाला मुंबईत आहे, त्यावेळेस माझं पत्रही देतोय। मग आता उद्या सकाळी मी जिल्हाधिकाऱ्यांना चंद्रपूरच्या, कारण ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्यामुळे कलेक्टरला सांगितलंय की तुम्ही एक प्रस्ताव हे सर्व पीएमचा रिपोर्ट जोडून सरकारकडे पाठवा, त्याची कॉपी मला द्या आणि मी सुद्धा शासनाशी बोलेल। पण माझी स्पष्ट मागणी असणार आहे की ते कुटुंब अत्यंत गरीब आणि सामान्य कुटुंब आहे, काहीही आधार राहिलेला नाही, त्यांचं भविष्य अंधकारमय आहे। अशा वेळेस त्यांना 25 लाख किमान मदत करावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे। मी जाऊन भेटलो, खरं म्हणजे एका कुटुंबातील 2 आणि दुसऱ्या कुटुंबातील एक असे शेंडे आणि चौधरी असे ते 2 कुटुंब आहेत। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। म्हणजे एका कुटुंबात तर छोटी छोटी मुलं आहेत आणि कोणीही आधार नाही आणि एका कुटुंबात तर स्त्री राहिलेच नाही, सासूही गेली आणि सुनही गेली। मला हे कळत नाही वन विभागाचं। मी वारंवार आमची मागणी आहे की हे इतकी मोठी संख्या वाघांची झाली, ते ट्रान्सलोकेट केलं पाहिजे, त्यांचं स्थानांतर केलं पाहिजे, पण ते होत नाही आहे। आणि माणूस महत्वाचा आहे की वाघ महत्वाचा, आता प्रश्न आला। अशा प्रकारे 3 लोकांचा बळी जर वाघ घेत असेल आणि मी उद्या सकाळी 10 वाजता सीसीएफला बोलवून सीसीएफ डीसीएफ यांच्याबरोबर बैठक लावली आहे मी। पण एकच सांगतो की यापुढे अशी घटना झाली तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांची खैर नाही। आम्ही आत्ता सांगतोय की तो वाघाचा बंदोबस्त त्वरित करा आणि जेवढी संख्या वाघांची आहे तेवढं जंगल नाही, ते त्यामुळे त्यांना टेरिटरी लागते ती कमी पडते आहे आणि त्यामुळे ते गावाच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू झालाय। कॅटल किलिंगचे प्रकरण तर मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणजे पाळीव जनावरांचा बळी तर मोठ्या प्रमाणात जातोय, परंतु माणसाचे किती मोठे प्रमाणात हल्ले होत आहेत। त्यामुळे आता वाघाची संख्या नियंत्रणात आणा। एका वाघाला 4 कब्स आहेत, म्हणजे पिल्ले आहेत, 5 आहेत। आणि अशा स्थितीमध्ये लोकांनी जगायचं कसं, शेती करायची कशी, दैनंदिन जीवनामध्ये त्यांना जंगलाशी संबंध आहे। आता तेंदूपत्ता गोळा करायचा आहे, तेंदूपत्ता गोळा करायसाठी जंगलात जाणार नाही तर काय घरामध्ये किंवा शेतामध्ये तेंदूपत्ता मिळतो का? नाही, आमच्या जंगलात घटना घडली असेल असा कोणता नालायक जर ऑफिसर म्हणत असेल फॉरेस्टचा, तर त्याला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही शिकवू। पण अशा प्रकारे जर 3 लोकांचा बळी, उद्या जर त्याला आवरलं नाही पुन्हा 2 लोकांचा जाईल, 5 लोकांचा जाईल, याला कोण जबाबदार? म्हणून माझी भूमिका मी त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना स्ट्रिक्टली सांगितलं आहे, मानलेलं आहे आणि यापुढे अशा घटना जातील तर वन विभाग जबाबदार होईल। आणि काही प्रकार उद्या झाला, अनुचित प्रकार आणि यातून उद्रेक झाला, मग उद्या त्याचे वन विभागाला ते भोगावे लागतील, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे। पण अत्यंत दुर्दैवी घटना आहे। पैसे किती दिलेत याचा महत्व नाही सरकारच्या मदतीला, जीव महत्वाचा असतो ना, आणि वाघ महत्वाचा आहे की माणूस महत्वाचा आहे? आम्ही जंगल पोसायची, जंगल पाळायची, आपला शिल्लक ठेवायची, संरक्षण करायचा आणि त्याचा बळी आम्हीच व्हायचा। पश्चिम महाराष्ट्रात गेला तर एक जंगल ठेवलेलं नाही, मराठवाडा 1% जंगल शिल्लक नाही। आम्ही जंगलाचं संरक्षण यासाठी करतो की मानवाची आणि प्राण्याची साखळी निर्माण होत असताना निसर्गाचा समतोल राहावा। याचा अर्थ आमचा बळी देण्यासाठी नाही,
हे वनविभागाने लक्षात ठेवलं पाहिजे. आज अनेक कुटुंबाला उद्ध्वस्त करतायत वनविभाग अतिक्रमणाच्या नावाखाली. 50-50 वर्षापासून मध्ये शेती त्यांनी उठीत केली, शेती मध्ये तो उदरनिर्वाह चालतो, त्यांना सुद्धा बाजूला करतायत आणि दुसरीकडे मात्र त्यांना संरक्षण नाही. म्हणून माझ्या वनविभागाच्या आणि वन मंत्र्यांनाही आग्रही मागणी आहे की जिल्ह्यातील अतिरिक्त वाघ तुम्ही दुसरीकडे स्थलांतर करा आणि पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची खबरदारी घ्या, नाहीतर आम्ही तुम्हाला खबरदार करतो आहोत हे लक्षात घ्या. आता शेतकरी सगळीकडून बळी जातोय, रानटी हत्तीमुळे जातोय, जंगली जनावरांमुळे जातोय, रानडुकरामुळे जातोय, अवकाळी पावसामुळे जातोय. सरकार मशगूल आहे, सत्तेमध्ये मजा मारतोय, त्यांना काही चिंता नाही, काही त्यांना देणं घेणं राहिलं नाही. कर्जमाफी देतो म्हणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं, कर्जमाफी दिली नाही, असं बेईमान आणि नालायक सरकार महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं आहे. आणि दुसरीकडे मात्र या नैसर्गिक आपत्ती असेल किंवा आता वनप्राण्यामुळे असेल, यामुळे झालेलं नुकसान भरपाईची सुद्धा कुठलेही पंचनामे या सरकारकडून होत नाही. हत्ती मोठ्या प्रमाणात हे तिकडून येत आहेत. आता यांनी किमान यांची संख्या 27-28 संख्या आहे आणि लहान 4 पिल्लं आहेत त्याच्याबरोबर. ती जर गावात त्यांना थोडे डिवचलं तर अख्खा गाव बेचिराग करू शकतील अशी परिस्थिती आहे. आम्ही फॉरेस्टवाल्यांशी बोलतो, फॉरेस्टवाले सांगतात की आता हा विषय इतका सेन्सिटिव्ह आहे की आम्ही जर त्यांना हाकलायचा प्रयत्न केला आणि भितरून जर ते गावाच्या दिशेने आले तर मोठ्या प्रमाणात वनशानी होईल. मग सांभाळायचं कोणी? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यावं हत्तीला हाकलायला. जर वन विभागाचा जर त्यांची ताकद नसेल तर त्यांनी सांगावं तार करून वन विभागवाल्यांनी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे या, आमच्यानं हत्ती हाकलणं होत नाही. थोडी लाज वाटायला पाहिजे त्यांना. आणि ते हाकलताना त्यांना तिकडे शेतीचं नुकसान होत असताना आणि काय तर मदत, अल्प मदत, जर 1 एकरचं नुकसान झालं असेल 4 न 5,000 रुपयात 7,000 रुपयामध्ये ते नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठे ते आधार मिळणार आहे. म्हणून या हत्तीचा बंदोबस्तासाठी आम्ही मागच्या वेळेस गोशीवरचं पाणी सोडायसाठी ज्या पद्धतीनं आंदोलन आमच्या लोकांनी केलं, तशाच पद्धतीच्या हत्तीच्या संदर्भात या वन विभागाच्या एक दिवस CCF आणि CFच्या कार्यालयाला जर या हत्तीचा बंदोबस्त केला नाही तर टाळं लावेन आणि बाहेरून लाईट बंद करेल. मग शेतकऱ्यांच्या घामाची काय कदर असते आणि काय परिश्रमाचं मोल असते हे या अधिकाऱ्यांना मी दाखवेल. म्हणून मी निर्वाणीचा इशारा देतोय की हत्तीचा बंदोबस्त करा, नाहीतर मग तुम्हाला तुमची जागा दाखवायची कशी याचा विचार आम्ही केलेला आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.